Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. संवादाचे माध्यम असलेल्या भाषा मानवी जीवन समृद्ध करतात, असे विचार 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी व्यक्त केले. पाली दिनाचे औचित्य साधून लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पिंपरी आयोजित पाली परिसंवादात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते. स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, पाली भाषा अभ्यासक ॲडव्होकेट डॉक्टर सुगंध वाघमारे, मनीषा भोसले, लेखिका ललिता सबनीस, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, समन्वय प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की येत्या 17 सप्टेंबर रोजी पाली भाषा दिन आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात सहभागी वक्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विचारांची मांडणी केली. सुमारे 2500हून अधिक वर्षांपूर्वी भारताच्या कुशीत पाली भाषेचा जन्म झाला. कोणत्याही भाषे ही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते, तर भाषा भगिनी आपल्या सहचार्यातून मानवी जीवनाला समृद्धीचे आयाम प्रदान करीत असतात. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान सुमारे 1 वर्षाहून अधिक काळ पाली भाषेच्या संवर्धनासाठी वैविध्यपूर्ण उपक्रमाचे सातत्याने आयोजन करीत आहेत. ही अतिशय स्तुत्य बाब आहे. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकातून बाबा भारती प्रतिष्ठानाच्या उपक्रमाची माहिती दिली. पुरुषोत्तम सदाफुले, प्राध्यापक डॉक्टर जयश्री बाबर, प्राध्यापक डॉक्टर जयश्री आफळे, प्राध्यापक डॉक्टर गजानन भोसले, प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव पवार, अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, रवींद्र भारती, राजेंद्र वाघ, निमिष भारती, प्रकाश कांबळे, विजय कांबळे, अप्पा देशमुख, आनंदा कांबळे, सचिन कांबळे, आर के कांबळे यांनी संयोजनात सहकार्य केले. डॉक्टर निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक डॉक्टर कांचन नलवाडे यांनी आभार मानले. अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.